प्रत्येक सणाच्या आनंदात एकत्र येऊयात, घरच्या घरी छान चिवडा करूयात आणि सण साजरा करूयात. असाच पारंपरिक पद्धतीने आपण आज भाजक्या पोळ्यांचा चिवडा बनवणार आहोत. नमस्कार, मी अंकिता. अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अगदी 2 महिने टिकेल असा कुरकुरीत आपण एकदम असा घरी बनवतो तसाच आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. चला तर मग आपण चिवडा बनवायला सुरुवात करूयात. नरम न पडता एकदम असा कुरकुरीत राहील असा इथे 1 किलो भाजके पोहे छान असे चाळून घेतलेत. त्यामध्ये भुगा राहतो तो पूर्णपणे काढून घेतलाय. आता इथे चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिवडा मसाला, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, धने, बडीशेप, मीठ, खडी पिठी साखर, शेंगदाणे, डाळ्या, मक्याचा चिवडा, काजू, बदाम, मनुके. आता आपण ते छान असं मस्त तेलामध्ये तळून घेणार आहोत. इथे आपली कढई आणि तेल मस्त गरम झाले. आपण आता शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे आपल्याला असे मस्त साल्ट निघेपर्यंत छान असे तळून घ्यायचे. त्याने खाताना खूप असे छान लागतात. इथे आपले शेंगदाणे पण असे मस्त तळून झालेत. आता आपण काजू तळून घेऊयात. आपल्याला जास्त नाही तळायचे, नाहीतर मग आपल्याला खाताना थोडंसं टेस्ट अशी कडवट लागते. थोडंसं लालसर रंगावरतीच आपल्याला तळून घ्यायचे. तिथे आपले काजू पण मस्त असे तळून झाले. आता आपण बदाम पण तळून घेऊयात. बदाम पण आता असे छान मस्त लो टू मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे. आता आपल्याला सुकं बारीक कापलेला खोबरा तळून घ्यायचे. असं थोडासा लालसर रंगावरतीच आपण खोबरा तळून घेणार आहोत. इथे खोबरा पण आपला असा मस्त छान तळून झालाय. आता आपण तो पण काढून घेऊयात. बनवायला पण अगदी सोपा आहे. फक्त छोट्या छोट्या टिप्स आपण लक्षात घेतल्या की चिवडा अगदी कुरकुरीत होतो आणि 1 ते 2 महिने असा राहतो. आता खोबरा पण छान तळून झालाय. आता आपण डाळ्या तळून घेऊयात. सर्व जे जिन्नस आहे, मसाले आहे, ते आपल्याला एकदम लो टू मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे. त्याने आपले मसाले असे करपत नाहीत. आता इथे डाळ्या पण तळून झाल्यात. आता आपण हिरव्या मिरच्या तळणार आहोत. मिरच्या तळताना अगदी ओलसर नसल्या पाहिजे. पूर्ण अशा मिरच्या आपल्याला इथे कडक आणि सुके होईपर्यंत तळून घ्यायच्यात. त्याने आपला चिवडा असा नरम पडत नाही आणि कुरकुरीतच राहतो. कढीपत्ता पण असा छान कडक कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलाय. आता आपल्याला लसूण पण तसाच तळून घ्यायचा आहे. इथं खोबऱ्याच्या मुळे आपला तेलाचा रंग बदललाय. आपलं तेल खराब नाही झालं ते त्यामुळे तसं दिसतंय. लसूण पण छान कुरकुरीत तळून घेतलाय. आता आपण मक्याचा चिवडा तळून घेणार आहोत. थोडं थोडं करून आपण इथे असा अर्धा किलोचं पॅकेट आहे ते आपण इथे तळून घेणार आहोत. खूप असा छान आणि एकदम असा मस्त असा चिवडा आपण घरच्या घरीच बनवणार आहोत. इथे आपला मक्याचा चिवडा पण असा छान तळून झालाय. आता आपण मसाला करून घेणार आहोत. इथे बडीशेप आणि धना आपण भाजून खलबत्त्यामध्ये कुटून घेतले, ते तेलामध्ये फ्राय करूयात. आणि चिवडा मसाला आहे. चिवडा मसाला मी रेडीमेडच आणलाय सोहानाचा. आता आपण ते असं छान तेलामध्ये परतून घेऊयात. मसाला पण आपला छान तेलामध्ये परतून झालाय. आता आपण सर्व मसाला चिवड्यावरती टाकूयात आणि मस्त असं चमच्याने मिक्स करून घेऊयात. आता टाकूयात मनुके. मनुके मी तेलामध्ये नाही तळले. पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि आता हे मस्त मिक्स करून घेऊयात. गरम आहे तोपर्यंत आपण चमच्यानेच मिक्स करायचे. थंड झाल्यानंतर आपण पूर्ण असं हाताने चोळून सर्व मसाला असा चिवड्याला मिक्स झाला पाहिजे. बनवायला पण खूप अशी सोपी रेसिपी आहे. इथे आपला भाजक्या पोळ्यांचा चिवडा बनवून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.